मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्राच्या मातीतील असामान्य योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अनेक धाडसी निर्णय घेतले, ज्यात 2 वेळा सुरतच्या लुटीचाही समावेश होता. पण ही फक्त लुटमार नव्हती, तर या लुटीमागे एक गूढ आणि दूरदृष्टी असलेलं उद्दिष्ट होतं. सुरतेच्या समृद्ध व्यापार केंद्राला 2दा निशाणा का बनवले गेले, शिवरायांनी इंग्रजांसह इतर व्यापारी सत्तांना कसा धक्का दिला आणि त्या लुटीनंतर शिवरायांच्या काय अटी होत्या. चला या ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेऊया आणि जाणून घेऊया शिवरायांच्या या सर्जिकल स्ट्राईकचं गूढ रहस्य. या व्हिडिओतील सर्व संदर्भ हे इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर यांचे ग्रंथातील असून स्वराज्य संस्थापक राजाशिव छत्रपती मधील भाग 3 छत्रपती शिवाजी महाराज आणि परकीय सागरी सत्ता मधील खंड 5 मधील प्रकरण शिवाजी महाराज आणि इंग्रज संबंध पृष्ठ क्रमांक 349 ते 352 मधून घेतलेले आहे. आपण महत्त्वाच्या प्रश्नांनी सुरुवात करूया. शिवरायांनी इंग्रज व्यापाऱ्यांशी कशा प्रकारे सामना केला आणि सुरतला पहिल्यांदा स्वारी करण्यामागचं गूढ काय होतं? 1664 साली पहिल्या लुटीनंतर शिवरायांनी कोणत्या अटी घातल्या होत्या, ज्यामुळे इंग्रज आणि मुघल सत्तेवर दबाव आला? सुरतवर दुसऱ्यांदा स्वारी करण्यामागे शिवरायांची काय रणनीती होती आणि त्यावेळी कोणत्या अटी शिवरायांनी ठेवल्या होत्या? सुरतची लूट फक्त आर्थिक लाभासाठी होती का, की यामागे शिवरायांची राजकीय आणि सागरी सत्ता नियंत्रित करण्याची दूरदृष्टी होती? शिवरायांनी सुरतला 2 वेळा बेसुरत का केले आणि त्याचं या 2 लुटींमधील रणनीतिक फरक काय होता? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. सुरत येथील इंग्रज व्यापारी आणि शिवाजी महाराज यांच्यात पुनःसखे जानेवारी 1664. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 मध्ये सुरतेवर स्वारी केली आणि 6 जानेवारी ते 10 जानेवारी एकूण 5 दिवस मुघलांच्या या व्यापारी शहरांची मनसोक्त लूट केली आणि सुरतेची बेसुरत केली. त्यावेळी तेथील इंग्रज वखारवाले आणि शिवाजी महाराज यांच्यात पुन्हा संघर्ष उद्भवला. या 5 दिवसातील सुरत लुटीचा वृत्तांत जॉन एस्कोलेटने सर थॉमस ब्राऊनला 28 जानेवारीला पत्र लिहून पाठविला आहे. त्यांनी पाठविलेल्या इतिवृत्तानुसार शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात सुरत लुटीच्या वेळी जो संबंध आला त्यातील महत्त्वाचा मजकूर असा: अँटनी स्मिथला शिवाजी राजांच्या लोकांनी पकडून नेले होते आणि त्याचे पत्र आले. त्यात शिवाजी राजांशी नेमकी काय बोलणी झाली हे लिहिलेले होते. शिवाजी महाराज म्हणाले की आपला इंग्रज अगर अन्य व्यापाऱ्यांचे नुकसान करण्याचा इरादा नसून फक्त औरंगजेबाने आपल्या मुलखावर स्वाऱ्या करून तेथील संपत्ती लुटून नेली आणि ज्यांना जिवंत मारले त्याचा सूड उगवायचा आहे. इंग्रज आणि डच व्यापारी यांनी काही द्रव्य दिल्यास त्यांना उपद्रव दिला जाणार नाही. हे न झाल्यास शक्य तितका त्रास दिला जाईल. पुढे स्मिथने परत जाण्याची परवानगी मागितली. ती त्याला न देता इतर व्यापारी मात्र छळले जात होते. तिकडे त्याला नेऊन त्यालाही बांधून टाकण्यात आले. वरील निरोपाचे पत्र घेऊन येणाऱ्या जासुदाबरोबर शिवाजी राजांनी मात्र आपणास त्रास दिला नाही, तर आपणही फक्त संरक्षण करू असे सुरतच्या प्रेसिडेंटने उत्तर दिले. गुरुवारी 2 प्रहरी म्हणजे काहीच घडले नाही. त्यानंतर मात्र शेजारच्या घराला आग लागून आमची वखार धोक्यात आणण्यासाठी मराठे जमा झालेले दिसले. त्यानंतर आम्ही 2 टोळ्या पाठवून त्यांना पिटाळून लावले. बुधवारी गुरुवारी हा प्रकार घडेपर्यंत हाजी सय्यद बेगचे घर फोडून मराठ्यांनी लुटले. पुढे ते घाईने घाबरून पळाले. शुक्रवारी सकाळी हाजी सय्यद बेगच्या परवानगीने त्याच्या वखारी आम्ही ताब्यात घेतल्या व नाकाबंदी केली. शुक्रवारी संध्याकाळी स्मिथबरोबर इंग्रजांनी आपल्याला 3 लाख रुपये द्यावेत किंवा हाजी सय्यद बेगची वखार तरी लुटू द्यावी, नाहीतर प्रत्येक माणूस ठार करून वखार खणून काढू त्याला तयार राहावे असा निरोप आला. प्रेसिडेंटने स्मिथला ठेवून घेऊन शिवाजी राजांच्या धमकीला उत्तर पाठविले. स्मिथने शिवाजी महाराजांसंबंधी पुष्कळ माहिती दिली. मी अशी गुरुवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणी करण्यास आलेल्या तरुण माणसाला शिवाजीराजे म्हणाले, या अटी मान्य करण्यास आम्ही का बायका आहोत असे सुभेदारास वाटले की काय? यावर त्या तरुण माणसाने उत्तर दिले, आम्ही पण बायका नाही, हे घे असे उत्तर बोलून तो तरुण खंजीर घेऊन शिवाजी राजांच्या अंगावर धावून आला.
त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर छाटला गेला. अशा स्थितीत तो शिवाजी महाराजांच्या अंगावर आदळून दोघेही कोलमडून पडले. शिवाजी महाराजांच्या अंगावर दिसणाऱ्या या खोनी माणसाच्या वाराने शिवाजी महाराज मारले गेले अशी एक हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हुल उडवून काही कैदी प्राणास मुकले. इतक्यात शिवाजी महाराजांनी आपल्याला सोडून घेतले आणि दुसऱ्यांनी त्या खुन्याचे डोळे फोडले. तेव्हा शिवाजी महाराजांनी कैद्यांची कत्तल थांबविण्याचा हुकूम जारी केला. कैद्यांना समोर आणून उभे केले आणि मर्जीप्रमाणे हात पाय डोके तोडण्याचा हुकूम दिला. तेव्हा स्मितची पाळी आली. तेव्हा मोठ्याने तो हिंदीत ओरडला, या सर्वांच्या अगोदर माझे डोके उडवा. शिवाजी महाराजांनी त्याची विनंती मान्य करून त्याची टोपी डोक्यावरून काढून ठेवली होती. परंतु शिवाजी राजांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी एकाएकी कत्तल थांबविली आणि स्मित वाचला. परंतु तेवढ्या 4 डोकी आणि 24 हात कापले गेले होते. वरील पत्रातील एकूण इंग्रजांची वर्णनशैली भाषा फुशारकीची आणि गर्वोक्तीची होती. शिवाजी महाराजांच्या एखाद्या लहान तुकडीचा प्रतिकार इंग्रजांनी केला आणि त्याचे 3 शिपाई व 1 घोडा बंदुकीने ठार केला. यातच त्यांनी धन्यता मानली. इंग्रज मात्र शिवाजी महाराजांना प्रतिकार करून सुरतेची लूट मात्र थांबवू शकले नाही. त्यांनी एका बाजूने हिंदूंचे देऊळ आणि दुसऱ्या बाजूंनी मुसलमानांची मशीद आपल्या ताब्यात घेऊन तेथील लोकांना घालून लावण्याचे अधोरेखांकित केले आहे. वास्तविक स्वतःचे संरक्षण करण्याचा हा एक भ्याडपणा प्रकार वाटतो, याबद्दल शंका नाही. सुरतेची दुसऱ्यांदा लूट ऑक्टोबर 1670 दिनांक 2 ते 5 ऑक्टोबर 1664च्या सुरतेच्या प्रथम लुटीनंतर इंग्रज आपल्या अंतर्गत प्रश्नामध्ये व्यस्त होते. इसवी सन 1665मध्ये राजापूरच्या लुटीचा मोबदला मागण्याच्या पत्रोपत्री प्रयत्न झाला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कल्याणमध्ये इंग्रजांची व्यापारी वखार उघडली आणि त्यांना व्यापाराशिवाय काही सवलती देण्याची इच्छा कल्याणच्या सुभेदारांनी इंग्रजांना दाखवली होती. तसेच इसवी सन 1668मध्ये फ्रेंचांना शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात व्यापाराची परवाने दिले होते. त्याचप्रमाणे इंग्रजांनी सुद्धा राजापूरला पुन्हा वखार टाकावी म्हणून सवलती देण्याची महाराजांनी इच्छा दर्शवली होती. इसवी सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचे मोगलांबरोबर पुन्हा युद्ध सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर 1670मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतवर आक्रमण केले आणि सुरत लुटली. त्यावेळी इंग्रज व इतर वखारवाल्यांनी हस्तक्षेप न करता आपल्या वखारीवर आपल्या देशाचे ध्वज लावावेत, म्हणजे त्यांना संरक्षण मिळेल अशी सूचना शिवाजी महाराजांनी युरोपियन वखारवाल्यांना दिली होती. यावेळीही सुद्धा तातार सरायच्या लुटीला इंग्रजांनी विरोध केल्यामुळे मराठ्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. दोघात चकमकी झडल्या. दुसऱ्या दिवशी उभय पक्षात चर्चा होऊन हल्ला न करण्याचे ठरले. उभय पक्षाकडील काही लोक संघर्षात मारले गेले होते. एवढेच, शेवटी शिवाजी महाराज लूट घेऊन निघून गेले. इंग्रजांनी वखारीच्या संरक्षणाकरता संघर्ष केला होता. हे जरी खरे असले तरी फ्रेंच आणि डच वखारवाल्यांना हस्तक्षेप न करण्याची पूर्वसूचना महाराजांनी दिली होती. ती त्यांनी पाळली, पण इंग्रजांनी ती पाळली नव्हती. त्यामुळे इंग्रज आणि मराठी यांच्यात चकमक उडाली होती. यानंतर इंग्रजांनी आपले वकील नियुक्त करून राजापूर लुटीच्या नुकसान भरपाई संबंधी चर्चा करण्यासाठी शिवाजी महाराजांकडे वकील पाठविले. त्यांच्यात झालेल्या वाटाघाटीचा स्पेशल असा वृत्तांत दिलेला आहे. मित्रांनो, शिवरायांनी सुरतवर 2दा स्वारी करून तेथील परकीय सत्ता आणि व्यापाऱ्यांना धडा शिकवला. या लुटीमागे फक्त आर्थिक लाभ नव्हता, तर त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठीची एक दूरदृष्टी होती. शिवरायांनी इंग्रज आणि मुघलांची अत्यंत चतुराईने सामोरे जात त्यांच्या शर्ती आणि अटींची सत्तेला आणि व्यापाराला दिशा दिली. सुरतच्या लुटींनी महाराजांच्या स्वराज्याच्या आर्थिक आणि राजकीय स्थैर्यात महत्त्वाचा वाटा उचलला. शिवरायांचे हे धोरण त्यांच्या रणनीतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आजही त्यांच्या धाडस आणि दूरदृष्टीचा आदर जगभर केला जातो. अशा महान नेत्यांचे आपण वंशज असल्याचा अभिमान बाळगलाच हवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा, कसा वाटला कमेंटसुद्धा करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.